चला आता आपल्या ह्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आमच्या मॅडम आहेत ना, फर्स्ट टाईमच इकडे चुलीवरती चपाती करत आहेत. म्हणजे त्यांच्या घरी ती करायचे आहेत, पण इकडे फर्स्ट टाईम करत आहेत. तुम्हाला दाखवतो आणि तुम्ही येऊन विचारा कसं वाटतंय. मग कसं वाटतंय? छान वाटतंय हो ना. हात भाजला कसं काय मला काय माहिती कुठे हे झालंय. मी लाकडं घातलं. अरे धूळ पण लय रे यार. हवा येते ना बाहेर. बाहेर जाम हवा सुटली. बाहेर पण पाऊस पण आहे. हवा सुटते ना त्याने. येस. हा लाईट पण जाते मध्ये मध्ये. पण ते जाऊ दे. तुम्हाला चुलीवरती चपाती करायला कसं वाटतंय? छान वाटतंय नक्की ना. अच्छा बघा आमची मॅडम कशा लागते चपात्या. एकदा लाग ना आणि आमच्या मॅडमला असलाच लाकडाचाच लागतो मला. का पळपट कसलाच लागतो ना. ते अजून कसला लागतो? कसलाच लागतो ना. तू स्टीलचं नाही आवडत ना? स्टील वरती म्हणजे माझा मला चिपकतात चपात्या. चिपकतात ना. हा लाकडाचा चांगला असतो. मग काय नाही का हो? कसं वाटतंय तुम्हाला? नक्की तुम्ही केलं तर अजून छान. अच्छा मी पण करू का? ठीक आहे मी पण करतो. आणि चपात्या छान छान करता गोल गोल. हा म्हणजे मी माझ्यापेक्षा खूप छान चपात्या. म्हणजे माहिती आहे का, मी आधी कुठे कोपऱ्याला होतो ना जॉबला, खोपोलीला. तिकडे आम्ही बॅचलरमध्ये राहायचो. त्यावेळेस मी बनवलंय. मी पहिल्यांदा तर एक आलेली की असं त्रिकोणच आलेला. मी ती पहिली चपाती पाठवलेली हिला की माझी बघ कवर चपाती कशी आली. त्याच्यानंतर मग हळूहळू हळूहळू टेक्निक मग आम्ही असं ना हे करताना 3 कोणे करायचो. 3 कोण्याचे मग छोटे थोडं येस 3 कोणी बनवायचो मी. मग 3 कोणीचं थोडं असं गोल गोल सोडत नव्हतं. अहो दूरच लागतोय आम्हाला, काय करणार. किती दूर करताय. मग ती सवय नाही ना आम्हाला. मला तर जास्त नाही सवय चुलीसमोर बसायची. पण आता काय आमच्या मॅडम पैसे टाइम बसल्यात. मला पण बोलले तुम्ही पण बसा. मग आम्हाला बसावंच लागलं. दूर लागतोय. पाऊस पण खूप आहे बाहेर. थोडाफार आहे, जास्त नाही. हवा जास्त आहे पावसापेक्षा. हवा जास्त आहे. हे बघा आमच्या मॅडमच्या चपात्या चालू आहेत. आता किती चपाती हो? 20 नाही पकावचन. हे किती झाले? 2 झालेत. आता चपाती करायच्या किती? 3री चपाती. आणि बघा ऑलरेडी आमच्या इथे किती बनवले ते आम्ही करून ठेवतो. गोळे किती बनवले ते किती नाही हे ठरलेले आहे. येस माहितीये का, कारण की आमच्याकडे ना लावणी सुरू झाले. येस. आणि आई वगैरे सगळे लावायला गेलेत. म्हणजे आज नवं केलंय आम्ही. नवीन म्हणजे आज सगळीची रोप आहेत ना, आधी भात केलेलं ते आता आलंय ना. नवं म्हणजे की नवीन सुरुवात, स्टार्टिंग. आणि एंडला शुभ बोलतात. शिब. हा तेच ते शिब असं बोलतात. काढायला गेले तर मामा आज आमचं काढायचंय, लावायचं चिकन वगैरे करून. त्याच्यामुळे आमच्याकडे जेवण आहे. त्याच्यामुळे एवढ्या चपात्या करायला लागतात आम्हाला. बाकी आई सगळं करून गेलेत. फक्त चपात्या कारण की वाताट होतात ना, म्हणजे स्वामी होतात. त्याच्यामुळे मी माझ्यावरती ठेवले. बाकी आई सगळं करून गेले. येस. आमचं बघूया ते जमलं तर ते दाखवू आपण. अजून त्याच्यानंतर काहीतरी करायचे ना, काहीतरी ठेवले ना का ते परतायला. वड्या तळायच्या. बघूया आमचं आळूच्या पाणीची वड्या. बघूया आम्हाला जमलं ना तर आपण तिकडे पण जाऊ. येस शेतामध्ये जाऊ. तुम्हाला दाखवूयात आमचं शेत वगैरे कसं आहे कसं नाही. ओके. आता किती चपाती आहे? मला माहित नाही. 1 2 3 4 चौथी चपाती आणि आमची 5वी चपाती आता आम्ही लाटते. बरोबर ना. धूर लईच येतोय रे यार. हो हवा आहे ना. हा ना हवा खूप आहे. पूर्ण झाडं पाऊस बंद झालेला आहे. इकडे आमचा मागचा दरवाजा आहे. तर हे मला आता वडी कापून देत आहेत. ते आम्ही काल शिजवून ठेवलेली. भारी झाले तर वड्या एकदम मस्तपैकी. असे कापून दिले त्यांनी. ते मी फ्राय केले. चुलीवरती फ्राय करते मी. आणि मला ते कटच करता येणार सुरीने. आणि वेळी पण घेतली होती पण वेळीने पण नाही येत आहे कट करता. असं छोटे छोटे करायचं एकदम छान
मस्त वाटतात खायला पण करून 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 वाटतात. हो मी तशा फ्राय पण केलं ते बघा. मग तुम्हाला पाहिजे असेल सांगा, मी तुम्हाला रेसिपी सांगतो कशा करायच्या ते. हो माय गॉड, आपली रेसिपी नाही आईनी केलेली. हा, तेच त्यांना तर मी- काय येत नाही, चपात्या करता येत खूप छान. रेसिपी कशी सांगणार आहेत तुम्ही? रेसिपी आपण सांगू ना त्यांना. अशी सांगा बघ, काय येते तुम्हाला? अशी थांब ना थोडं आणि सांगतो मी. Okay? त्यांना काय नाही येतो, फक्त हे एकदम छान केले त्यांनी, त्याच्यामुळे त्यांना करायला दिले. कारण की मला कटच नाही होते त्याच्यामुळे. येस. आम्ही आता चाललो होतो. आमच्या लग्नाच्या वेळेला ना आमची ओटी भरायची राहिली होती, त्याच्यामुळे आम्ही चाललोय. तर इकडून आमची ही नदी आहे, वेण्णा नदी. हे ना वेड्याचं पूल बघा किती सुंदर दिसतंय सगळं. हे की नाही हो? आता बाहेर ग्रीन दिसतंय ना, ते पण पूर्ण बनून जातं. आणि हवा तर खूप आहे, खूप हवा आहे. आता पाऊस पण आलाय जाम. सो हॅलो गाईज, काल आमचा ब्लॉग कंटिन्यू करायचा राहिला होता. सो आम्ही विचार केला, आम्ही माझं कुलस्वामिनीचं दर्शन घ्यायचं राहिलं होतं ना, ओटी वगैरे भरायचं लग्नाच्या वेळेला. सो आम्ही विचार केला आज कंटिन्यू करूया. तर आम्ही आलो इथे गावाला, त्याच्यामुळे आम्ही इकडे आलो. आणि आज खूप जास्त पाऊस आहे, संडे वगैरे, त्याच्यामुळे देऊळ पण बंद आहे. तर रोहित गेले तिकडे चावी आणायला, येत आहेत आता. तर मित्रांनो, आम्ही आलो माथेरानमध्ये इथे हिच्या कुलस्वामी आहे. हां, ते मी सगळं सांगितलं, आमचं राहिलं होतं वगैरे ते लग्नाच्या आधी. लग्नाच्या आधी ती चावीच नव्हती ॲक्च्युली. चावी आणायला आलेलो आम्ही इथे. भरपूर इकडे आतमध्ये लांब आहे, चावीच भेटत नव्हती मंदिराची. ते स्वामी असतात तिथे, तिथून आणतो आम्ही चावी. हाय, आत्ता चावी देऊन आलेलो आम्ही. इकडे बघ ना, आज हे होतं ना, तू छान पण दिसते ना खूप साडी साडीमध्ये. साडी नेसली आज. मग खूपच छान दिसतेस, एक नंबर. आणि आज खूप पाऊस पण आहे. येस, जास्त पाऊस आहे आज. जास्त पाऊस म्हणजे आज भरपूरच पाऊस आहे. संडे वगैरे आहे ना, त्याच्यामुळे मला वाटतं मंदिराला लॉक होतं. नीट चाल. इतर इथे आधी शेवाळलेले, हो शेवट. एक तर आपली आधी चप्पल अशी सटकी केली की हो, सटकी. मी गावात नाही गेले, तुम्ही पडले असते. मग आज संडे त्याच्यामुळे बंद होतं. येस, आज मला असं वाटतं. संडे होता त्याच्यामुळे हो बंद असतं आज. माणसं इकडे तिकडे आमच्याकडे बघतात की काय चाललंय काय नाही. आता असं आज एवढी सवय नाही ना आम्हाला, ते असं कसं तरी वाटतं. कसं तरी आणि माझं पण नाही, मला वाटतं गावाला असं शिकायला नाही, असं बघते ते असं विचित्र वाटतं. विचित्र वाटते, म्हणजे त्यांना वाटतं की काहीतरी आमच्या गावातली शूटिंग करतात, पण असं काय नाही. जाऊ दे, सर. असं वाटतं. आणि ना आजकाल ना माणसं पण नाही राहिले जास्त गावात. नाही राहिले अरे, कंटिन्यू मुंबईलाच येतात. आता भरपूर लोक येतात गावातील ना, 70 ते 80% गाव मुंबईलाच येतात. मोकळे असं. आणि आता आमच्या घराची तर किती असायची माणसं, आणि भारतात पण जास्त माणसं होती. हा, मग तेच आजकाल माणसंच नाहीत. आणि आता ते पेरणी वगैरे चालू काय लावणी लावणी म्हणतात वगैरे त्याला. चालू आहे, त्याच्यामुळे. पण मी काय बोलतो, तू एवढी छान का दिसते? सांग ना. साडी घातली अरे यार, मन में लड्डू फुटा, मन में डबल लड्डू फुटा. सो मग आता घरी जायचंय. घरी चाललोय आता आम्ही. जे चावी देऊन आला आता, बंद होतं. बंद होतं ना त्याच्यामुळे. सो चला, बाय, भेटूया Bye. नेक्स्ट ब्लॉग मध्ये. नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. आम्ही ना आता निघालो होतो आणि नेमकाच पाऊस आलाय. दरवेळेला पाऊसच येते आपण निघायच्या वेळेला. आणि आमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये मध्ये ना पाऊसच आला. पावसाचे पहिले आमंत्रण असतं ना, आगमन असतं रे. माझं थोडंसं इकडे तिकडे होतं. इट्स ओके. हा, पण तुम्ही तुला काय माहिती सांगत आहे होता? का, इथे ना एक मला वाटतं आम्ही किती 7-8 वर्षापूर्वी आहे ना इथं आलेलो आम्ही क्रिकेट खेळायला मॅचला. तिथे याच ठिकाणी मंदिर आहे ना, छोटंच होतं पण, आणि इथं मोठं ग्राउंड होतं इथे थोडंसं. तिथं आम्ही सकाळी 9ला आलेलो आणि असंच गेलो तिथे खेळायला. आम्ही म्हटलं चला बघावं काय करतात ते. क्रिकेटच्या मॅचेस चालू होत्या. ते खेळता आम्ही ना संध्याकाळी 7 वाजेपर्यंत चालू आणि तिथे 1 नंबर आणलेला आम्ही. माहिती आहे का, त्यावेळेस प्राईज किती होतं? 2000 रुपये. पण एवढा मला भारी वाटत होतं ना की आम्ही 1 नंबर आणला म्हणून. सिरियसली लय भारी वाटत होतं. मागे छोटी बरं क्रिकेटच खेळते ते. हा ना, त्याच्यामुळे मी मला किस्सा आठवला म्हणून म्हटलं तुम्हाला सांगावं, तुम्हाला शेअर करावा. ओके, चला बाय. बाय.